सकाळी सकाळी आज फ्रीज आवरायला घेतलं होतं पहिलं, कारण की ना खूप बरेच दिवस झाले म्हणजे आवरलंच नव्हतं मी आणि खराब पण झालं होतं. म्हटलं बाई पहिलं आवरून घ्यावं एखादं, मग काय म्हणा ही बाई काही आवरती का नाही काय माहिती. मग पहिले सगळे भांडे वगैरे बाहेर काढले, त्यातलं सामान पण काढून घेतलं बाहेर, ते व्यवस्थित धुवून वगैरे परत लावून दिले व्यवस्थित. म्हटलं आज बाजार पण आहे, भाजीपाला पण नाही म्हटलं, नंतर नाही का मग परत भाजीपाला आल्यावर नाही मग काढता येत. मग सगळं व्यवस्थित लावून दिलं आहे. परत इकडं किचन बिचन पण आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे झालं तर ना मग सगळंच आवरून घेतलं, भांडे वगैरे घासून घेतले. नंतर माझं आवरलं होतं. मग इथं दुपारी भूक लागली होती, म्हणजे आज उपवास होता. मी काही खिचडी मला आवडत नाही त्याच्यामुळे मी काही करत नाही. नंतर म्हटलं वेपर्स वगैरे तळावं म्हटलं, मग वेपर्स तळत होते तेवढं त्यांनी मग केळी आणली होती. मग केळी आणि वेपर्स म्हटलं आता केळी आणि वेपर्सच खावं म्हटलं, खिचडी तर नकोच वाटते. सोमवार होता ना श्रावणी दुसरा. मग नंतर दुपारी बसले होते. हर्षू काही आज बी नाही आलेला. म्हटलं आता काय करावं, कपाटाचं आवरायला घ्यावा. तेवढ्यात धनू आली. धनू तू कितवीला आहे? अंगणवाडीत. अंगणवाडी? बोल बरं. अंगणवाडी. काय? अंगणवाडी. अगं अंगणवाडी. नंतर गेले पाठीमागं. म्हटलं बाई हे तर लय खराब झाले, म्हटलं शेवाळले पावसाने, आता याला चांगलं ब्रशनी घासून घ्यावा. मग निरम्याचं पाणी टाकून ब्रशनी व्यवस्थित घासून घेतलं. इकडं पेरू बघत होते पण पेरू काही दिसलं नाही. नंतर घासून बिसून घेतलं. एवढं थकल्यासारखं वाटत होतं. म्हटलं आता वाटतं काहीतरी काम केल्यासारखं म्हटलं. मग इथं ब्रशनी घासल्यानंतर परत पाणी वगैरे टाकून पण घेतलं धुवून. हे चिटक्याचे कपडे त्या दिवशीचे आमचे, हे काही निघण असे वाटत नाही मला. काय करावं काही कळानं मला, त्याचे मी तसेच ठेवले. इकडं रामफळाचं पेरूचं झाड आहे, इकडं घेतलंय मी सगळं आता धुवून घेऊ. खवाशी छोटी आहे, सगळे तुला तिथं माहिती तुला. नाही खवाशी. हा खवाणी तुला एवढं बघा का. भाजीपाला आणला होता, मग सगळं निवडून व्यवस्थित लावून दिलं फ्रीजमध्ये. इथं चाललं होतं म्हणे मम्मा मी लावते तुझ्या हाताला नेल पेंट. म्हटलं लाव बाई. नंतर मला करायचे होते मुटकुळे मला माहीतच नव्हतं. मी इकडं आल्यापासूनच मला माहीत झाले कोथिंबीरीचे मुटकुळे, म्हणजे कोथिंबीर वड्या पण असतात आणि इकडं कोथिंबीरचे मुटकुळे करतात. मग ते बनवले मी. नंतर आम्ही दोघी बसलात पप्पांची वाट बघत. तिचे पप्पा काही आले नव्हते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. बाय.